नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाजाकडे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यांना ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता शनिवार 31 तारीख आहे. तर आपण बघूया की 9 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर चला, मुंबई, जालना, नागपूर, बिलासपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, धनबाद, प्रयागराज, झाशी, कोटा, इंदोर, अहमदाबाद, जोधपूर, मुंबई या भागामध्ये आपल्याला 9च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, हिंगणघाट, अमरावती, अकोला, चंद्रपूर, एटापल्ली, तसंच रामगुंडम, बिजापूर, निजामाबाद या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, तसंच अमरावती, नागपूर, जळगाव, खारघर, खंडवा, हरदा, बेतूर, चंदवा, तसंच नांदुरबार, अलीराजपूर, इंदोर, वडोदरा, तसंच अहमदाबाद, नागदा, शहाजापूर, भोपाळ या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे 9च्या सुमारास. तर तसंच मुंबई, लातूर, तसंच सिद्दीपेठ, बीदर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, निजामाबाद, रामगुंडम, बिजापूर, कोंढा, चंद्रपूर, हिंगणघाट, तसंच कांकेर, नागपूर, गोंदिया, रायपूर, करवदा, जिनवाद, बेतूर, हरदा, खंडवा, खारघर, पिपरिया, तसंच मंडला, जबलपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच कोटा या भागामध्ये आपल्याला कोटा या भागामध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच वापी, तसंच नाशिक, अहिल्यानगर, बीड, पुणे, दापोली या भागामध्ये पण आपल्याला 9च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर आपण बघूया की 2च्या सुमारास अहिल्यानगर, बीड, रायसोड, तसंच नाशिक, बोईसर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, तसंच जळगाव, नंदुरबार, सुरत, वापी, तसंच खारघर, खंडवा, बेतूर, सुरत, तसंच वडोदरा, तसंच अलीराजपूर, इंदोर, हरदा, बेतूर, छिंदवाड, पिपरिया या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच अकोला, अमरावती, पुसद, आदिला, तसंच हिंगणघाट, नागपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच चंद्रपूर, एटापल्ली, तसंच बिजापूर, तसंच सिद्दीपेठ, वारंगल या भागामध्ये पण आपल्याला 2च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, भोपाळ, शहाजापूर, नागदा, तसंच इंदोर, वडोदरा, मजना, तसंच सुरत, वापी, मुंबई, पुणे, सातारा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच प्रतूर, नेल्लोर, अंगोल, तसंच विजयवाडा, काकीडनाडा, तसंच कोंटा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच निजामाबाद, रामगुंडम, नांदेड, बीड, अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला 4च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच बीदर, सोलापूर, तसंच सातारा, दापोली, पुणे, वारशी, लातूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर बोईसर, तसंच वापी, सुरत, नंदुरबार, जळगाव, खारघर, खंडवा, हरदा, इंदोर या भागामध्ये पण आपल्याला 4च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच आपण बघूया की संध्याकाळी 8च्या सुमारास सुरत, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, रामगुंडम, जगदलपूर, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, रायपूर, रायगड, राऊरकेला, अंबिकापूर, सिंगोली, तसंच जळगाव, भोपाळ, गुना, मदनसोर, झाशी, बंडा, प्रयागराज, गाजीपूर, पटना, धनबाद, तसंच बारीपदा, भुवनेश्वर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच विजयवाडा, हैदराबाद, तसंच सोलापूर, सातारा, बेलगाव, बल्लारी, प्रतूर, नेल्लोर, चित्तूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच चेन्नई या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.